बेकार विषय असा आहे की नाही, गावाकडे आलेलो कागदपत्र काढायचे म्हणून त्यात देवराष्ट्राचा बाजार होता. मग पप्पा संग देवराष्ट्राला बाजारला गेलेलो. लय काय बाजार केला नाही, किरकोळच बाजार केला. माने बसला होता काकडी विकत, त्यातली ते काकडी उचलली आणि खात बसलो. मानेच काय वेगळं चाललं होतं. तोपर्यंत जिरे बिरे घेतला आम्ही. बाजारात आलो रात्री खेळायला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी होतं चांद्याचं लगीन, म्हणून लग्नाला निघालेलो आम्ही 3 जण. तुम्हाला तर माहितच आहे, तुम्हाला काय सांगायची गरज नाही. पण ह्यात बाबल्या कायम वाढतोय. हॉलमध्ये आलो, जरा वाईच बसलो. पुन्हा म्हणलं जाऊन जेवण येऊया. जेवण ही घेतलं, पण लागलेलं लय गरम व्हायला. जाऊन बसलो हॉलमध्ये. इथं पण गरम व्हायला लागलं. काय तर पंखाच नव्हता आमच्या बाजूला. लग्नाचा विषय वेगळा आणि आमचा विषय वेगळा चाललेला इथं. उगाच बाबल्याला काय तर म्हणून सोमतेला काय तर म्हणून उगाच चिडवत बसलेलो. तोपर्यंत झाली तर चंदूची एंट्री डायरेक्ट स्टेजवर. अक्षयचा चंदूच्या अंगावर टाकाय सोडून आम्ही एकमेकाच्या अंगावर टाकायला लागलेलो. लगीन तर चांगलं झालं. आता म्हणलं जरा जाऊन पुढनं येऊया, पण वर काय काय चाललं होतं म्हणून जरा थांबलोच खाली. तोपर्यंत इशल्याची पण गाठ पडली. इशल्याची बी गाठ बीट घेऊन झालं. इशाला सोबत आलं नव्हतं कोण. त्याला वाटलं आम्ही नाही जेवलो अजून, आम्हाला जेवलाय का नाही विचारत होता. त्याचा विषय बाजूला ठेवला तर त्यांच्या दोघांचा विषय वेगळा चाललेला. लय बघू नका, तुमचं पण असंच करा येईल लगीन.